AI वारीमध्ये निघालो आपण घेऊन ज्ञानाची दिंडी, विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊनी. आज आपण संत नरहरी सोनार यांच्या एका अभंगाचा विस्तार करणार आहोत. पण त्यापूर्वी जेव्हा मी ह्या संतांच्या विचार आणि अभंगांचा अभ्यास करायला घेतला तेव्हा मला एक गोष्ट खूप कॉमन जाणवली त्याच्यामध्ये. संत नरहरी सोनार असतील, संत गोरा कुंभार असतील, संत सावतामाळी असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, कोण म्हणजे हे वेगवेगळे व्यवसाय करणारे होते. त्यांनी त्या व्यवसायाकडे फक्त आपलं अर्थजनाचं साधन म्हणून बघितलं. संतांचं जर हे आपण एक कॉमन थॉट बघितली तर त्यांच्या थॉटमध्ये असं नाहीये. त्यांची दृष्टी लोकांकडे बघण्याची सेमच आहे. मग तो कोणीही असू देत, मग तो कारकून असू देत, नाहीतर कोणीतरी सीईओ असू देत कंपनीचा, सगळ्यांकडे ते सेम दृष्टीने बघतात आणि तेच आपल्याला ते शिकवतात. हरी सोनार काय म्हणतात माहितीये, सूर्य असे गगनी परी दिसतो जीवनी, मेघ असतो अंबरी पाणी पडे भूमीवरी, आकाशी चंद्र तारांगण बिंब दिसे पाण्यात. म्हणजे सूर्य हा आकाशात असतो पण सगळ्यांच्या जीवनामध्ये त्याचा इम्पॅक्ट आहे. असा अर्थ घेण्यापेक्षा मी त्याचा थोडा वेगळा अर्थ, सगळ्यांना सूर्यप्रकाश समानतेची वागणूक देतो. जसा पाऊस जेव्हा भूमीवरती पडतो तेव्हा तो सगळ्यांसाठी पाऊस पडतो. कुणा एकासाठी जास्त कुणा एकासाठी कमी असा पडत नाही. तो भेदभाव निसर्गामध्ये नाही. जेव्हा आपण पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये चंद्रा तारे तारांगण बघतो तर आपल्याला ते त्यांच्या प्रतिमाच दिसतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगायचा उद्देश असा आहे की निसर्गानं कुठलाही भेदभाव केलेला नाही. मग माणूस का करतोय? बऱ्याचदा आपण खूप परसेप्शननी जजमेंटली लोकांकडे बघत असतो. आपल्या संतांनी पण आपल्याला सांगितलंय की तुम्ही सगळ्या गोष्टीकडे समानतेने बघा. कसं बघा तर पुढच्या वेळीमध्ये त्यांनी सांगितलंय, बिंब पाहता दर्पणी बिंब दिसे त्यातुनी. आरशासमोर स्वतः उभे राहिलो तर आपल्याला आपलं प्रतिबिंब आरशामध्ये दिसेल. त्या गोष्टी जशा आहेत ना तशा बघा. आपण करत नाही तसं. आपण काय करतो, आपल्याला जशा बघायच्या तशा त्या आपण गोष्टी बघतो आणि इथेच आपण चुकतो. ते एका गोष्टीकडे आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. पुढची ओळ पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलंय, आत्मा अनुभवी पाहता देव दिसे हो तत्वता. ह्या ओळीचा अर्थ मी खूप लावण्याचा प्रयत्न केला आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने ह्या ओळीकडे बघण्याचा प्रयत्न केला. आणि मला एकनाथ महाराजांची कथा जी आपण मागच्या भागात बघितली होती की सगळ्या माणसांना शरीराच्या परे जाऊन आत्मा म्हणून बघायचंय. केवढा उदात्त विचार आहे बघा. आणि हाच एक्झॅक्ट विचार इथे मांडला असं मला वाटतंय. आपला जो पहिला प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण म्हटलं की दृष्टीमधला जो दृष्टिकोन आहे, आपण वेगवेगळ्या गोष्टींकडे बघण्यासाठी आपली वेगवेगळी दृष्टी असते. कशी काय बरं मग ती आपण चेंज करू शकतो? दुसऱ्याशी इंटरॅक्ट करायला जाऊ ना तर त्याच्याकडे त्या व्यक्ती म्हणून न बघता एक आत्मा म्हणून बघू. का माहिती, तेव्हा आपली रिॲक्शन ही आपसूक त्या जजमेंटलच्या परे येईल. म्हणजे त्या जजमेंटलच्या वरती जाऊन ती रिॲक्शन येऊ शकते. हे आपल्याला कधी करायचंय तर पुढच्या ओळीत त्यांनी काय सांगितलंय, गुरुकृपा होय पूर्ण नरहरी लंपट निशिदिनं. आता लंपट या शब्दाचा अर्थ लंपटगिरी करणं असं नाहीये, मग्नता. निशिदिनं म्हणजे तुम्ही रोज करा. रामकृष्ण हरी.